दंत व्यंगोपचार हे आयडेंटिफाय योग्य वयात करणं खूप गरजेचं असतं. नमस्कार, मी डॉक्टर सुकुमार लिपारे, दंत व्यंगोपचार तज्ञ सातारा. बरेचसे पालक माझ्याकडे येतात आणि मला विचारत असतात, की बाबा की सर पाल्याला आपल्याकडे कधी दाखवावं किंवा दंत व्यंगोपचार संदर्भात आपल्याकडे कन्सल्टेशन कधी घ्यावं? तर त्यांना मी सर्वांना सांगू इच्छितो, की दंत व्यंगोपचार हे आयडेंटिफाय योग्य वयात करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या मुलाचे दुधाचे दात पडून परमनंट टीथ कायमस्वरूपी दात जे आपण बोलतो, ते यायला सुरुवात होते वयाच्या 6व्या ते 7व्या वर्षी. तेव्हा आपण 6व्या ते 7व्या वर्षी जेव्हा हे दुधाचे दात पडून परमनंट टीथ यायला सुरुवात होते, तेव्हा आपण एकदा दंत व्यंगोपचार तज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त आपले दात कसे येणार आहे, पुढे जर एखाद्या पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन होणार असतील, तर आपण योग्य वेळी ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह इंटरसेप्टिव्ह ट्रीटमेंट किंवा ऑर्थोडॉन्टिक्स असं आम्ही म्हणतो. तर अशा ट्रीटमेंट केल्याने त्यांना योग्य वयात जर ट्रीटमेंट आपण केली, तर पुढे होणारे कॉम्प्लिकेशन आपण कमी करू शकतो किंवा वेळीच ट्रीटमेंट झाल्याने कॉम्प्लिकेशन आपण बरेचसे टाळू शकतो. त्याच्यामुळे अशा जेव्हा आपले दात उगवायला सुरू होतात परमनंट टीथ, तेव्हा आपण 6-7 महिन्याला दर 6-7 महिन्याला दंतवैद्योपचार तज्ञांना दाखवणे खूप गरजेचं असतं. जेणेकरून जर एखाद्या पेशंटचा जबडा मागे असेल, एखादा पुढे असेल, तर जबड्यांमधलं व्यंग आपण योग्य वाढीच्या वयामध्ये वेगवेगळी प्रकारची यंत्र, ज्याला की आम्ही अप्लायन्स म्हणतो, असे अप्लायन्स वापरून योग्य पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आपण ती वेळीच व्यवस्थित करून पुढची कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा, की वयाच्या 6व्या-7व्या वर्षापासून जेव्हा दुधाचे दात पडायला सुरुवात होते आणि परमनंट टीथ यायला सुरू होते, तेव्हा आपण एकदा दंतवैद्योपचार तज्ञांचं कन्सल्टेशन घेणं आवश्यक असतं. धन्यवाद.